त्यांना ज्यावेळी कडेवर घ्या म्हटलं होतं, कायम कडेवर घ्या असं नव्हतं सर. कडेवरून उतरवा. आणि आता आमच्या अर्चनाताई घारे चांगली तयारी करतायत. तुमच्या सगळ्यांचा जनतेचा मनात त्यांच्याबद्दल आपुलकी आहे, जिव्हाळा आहे. मला अपेक्षा आहे की यावेळी या मतदारसंघाबद्दल अर्चनाताईंना पाठबळ पक्ष देईल, कारण असा फॉर्म्युला तुमचा ठरला आहे का? आम्ही सगळे त्यांच्या मागे आहोत. चांगलं पाठबळ समोर येतोय. आम्ही महाविकास आघाडी चर्चा करून ही जागा सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. शिवसेना उभाटा असं म्हणतोय की ज्याचा जिथे जास्त प्राबल्य आहे तिथे त्या जागा दिल्या जातील, पण अर्चनाताईंनी काम तर सुरू केलेलं आहे, तसं म्हणतोय. बघत नाही आता याच्यात निर्णयच करायचा. आम्ही शिवसेना काँग्रेस आमची आघाडीची बैठक होईल. मी काय त्यांची आता उमेदवारी जाहीर करत नाही, पण त्या चांगलं काम आमच्या पक्षाच्या वतीने करतात, त्यामुळे त्यांना चांगली भविष्यात पण साहेब, गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने एबिट फॉर्म शेवटच्या क्षणाला बदलला आणि चांगलं काम सगळं चाललं होतं. यावेळी काही एबिट फॉर्म वगैरे बदलला जाणार नाही ना? नाही, काही तुमच्याकडेच पाठवतोय. मंत्री असतील त्यांच्यावर आपण आरोप केले किंवा भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारं सरकार आहे, या मंत्र्यांचे राजीनामे आपण मागणार का? त्याच्यासाठी आग्रही राहणार का? मी या मताचं आहे की आता दीड महिन्याचं सरकार राहिलेलं, त्यांचे इंडिव्हिज्युअल राजीनामे मागण्यात काय प्रत्यय आहे? हे सरकारच घालवलं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्यावी अशी अपेक्षा आम्ही करतो. कारण या सरकारने सर्व भ्रष्ट मार्गांचा वापर केलेला आहे. कोणताही डिपार्टमेंट, कोणताही विभाग ज्याच्यापासून लांब नाही.